उद्या आपण तब्येत कमवून पोलीस स्टेशनला गेलो, तुम्हाला माहिती आहे पोरांनो, कोणताही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. तुम्ही उद्या ऍग्री केली, खताचं दुकान टाकायचंय, दाखला नाही, जीवन संपलं. तब्येत कमवली, मिलिटरीत गेले, दाखला नाही, जीवन संपलं. उद्या तुम्ही पोलीस मध्ये छाती भरली, उंची भरली, उंची भरली, तुमचं जीवन काय? आणि आतापर्यंत आत गेलेले सगळे गरिबांचे आहेत, मोठ्याचे नाहीत. काय म्हणते? आणि पोरानं तुम्हाला कळकळीनं का सांगायचं? माझे स्वप्न आहे, तिचं स्वप्न आहे, तुझ्या आईचं तुला मोठं झालेलं पाहावं, स्वप्न आहे तुझ्या बापाचं. अरे माझे कष्ट करून काळ्या आईची सेवा करण्यात दिवस गेले, ही वेळ माझ्यावर येऊ नये. पोरानं एकदा जिंदगी बर्बाद झाल्यावर तुमचं कोणीच नाही, तुमचं काय मत आहे? काय याला फरक पडता तुम्ही का? आणि शेतकऱ्याच्या पोराला का सांगू माहिती का? शेतकऱ्यावर अजून 3 वर्षात 2 संकट येणार आहेत. आपले वाक्य तर आतापर्यंत कधी खोटे? 3 वर्षाने लेबर हा विषय राहणार नाही. एखाद्याला जर म्हणलं तू आमच्या इथं कामाला आहे, तरी तो काम पडतील, असे दिवस येतील. काय म्हणते? मजूर नाही, मजूर नाही. तीन वर्षात कोणीच कामाला येणार नाही. तुमचं काय म्हणत? गरजच नाही. खरंय का खोटंय बोला? आणि दुसरी गोष्ट, कांद्यावर, कपाशीवर, उसावर आणि मकावर संसार होणार नाही. पोरींचे लग्न, शाळा, घर होणार नाही. शेतकऱ्याला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक माणूस तरी सर्व्हिसला पाहिजे, किंवा चहाचं का होईना दुकान पाहिजे. तो किराणा आणि भाजीपाला जर वरच्यावर सोडवला तरच शेतकरी जगेल. तुमचं काय मत आहे? त्याने रसाचं तरी दुकान टाकलं पाहिजे, त्यानं पाव तरी विकले पाहिजे. फक्त किराणा आणि भाजीपाला त्याने सोडवला तरच शेतकरी जगेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणून शेतकऱ्याच्या पोराला सांगतो, ह्या लोकांच्या नादी लागू नका. तुमचं काय मत आहे? अरे इंजिनियर व्हायचंय तुम्हाला, डॉक्टर व्हायचंय, पागल आहेत का तुम्ही? पागल आहे? कोणी सांगितलं तुम्हाला हे पोंगे बांधून बोंबलं दिलायला? कोणी सांगितलं तुम्हाला थोड्या सभेला हिंडायला? एक वेळ आपल्यावर आल्यावर कोणी करत नाही. उदाहरण सांगा एका मिनिटात. अंगातली ताकद जपून वापरा. यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काय बोलत? तर खिशातला पैसा जपून वापरा. पैशाचा ऊत करू नका. 105 TMCच्या जायकवाडीनं तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोटा आहे? किती? 4 धाबे, 2 पंप, 3 GCP म्हणजे शेठ समजतो का तू स्वतःला? 100 रुपयाची पेला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? तुझ्याकडे काय आहे? दरिद्री. आणि हे गावात श्रीमंत माणसं दिसतात ना तुम्हाला, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचं टॅक्स बँकेने नेलं तर हे म्हणते पावण्याचं नांगरा हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मोठ्याचं झाकून जात आहे. आणि पैसा नसल्यावर काय होतंय याचा अनुभव मी सांगायची गरज नाही, बसणारी घेतला. अरे 1.5 वर्षापूर्वी आपल्या बापाला कोरोना झाला. एक पाहुणा रेंजमध्ये नव्हता, मेला आपला बाप. मेला, पण एका पाहुण्यानं आपल्याला 10 रुपये दिले नाही. काय मत आहे तुमचं? नवरा बायको दोघे ऍडमिट केले, दोघांना कोरोना झाला, दोघं ऍडमिट केले. दोघांना ऍडमिट केलं, दोघांना ऍडमिट केलं. एक खाट कधी रिकामी झाली एका खाटाला कळली नाही. नवरा गेला तर बायकोला माहित नाही झालं, बायको गेली तर नवऱ्याला माहित नाही झालं. एक मुलगा बापाला पाणी पाजायला नव्हता, आणि एक मुलगी पण बापाच्या दाव्याला सुद्धा नाही आली. नाही, अरे बैल मेला तर पुरला जातो, गाय मेली तर पुरली जाते, पण त्याच्यापेक्षा वाईट आपला बाप झालाय. 13 वेळा 13 ताट मांडले पोरानं चप्पी करून. महाराज कुत्र्याने खाले घास, कुत्र्याने. गायीनं खाले पण भाऊबंधांनी खाले नाही. आणि ज्याला कोरोना झाला त्याच्या गायीचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही. पुढे ऐकायचं ना, दळलं दिलं नाही, दळलं.
नाही दिलं नाही. अरे 3-4 चपात्याचं पीठ शिल्लक होतं, नवरा बायकोने खाल्लं तर भातावर दिवस काढले. काट्या टाकल्या त्याच्या घराभोवती, काट्या. त्यानं ह्या गल्लीत यायचं नाही. सांगा मला, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जपून वापरा, याच्यावर तुमचं काय मत आहे? कोणी शिगात म्हणू द्या, पण रुपयाला रुपया लावा. हे एवढे कवित्व आहे. आणि मला 31 वर्ष झाले महाराज झालेला, मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली ही उरली का हीच घेऊन यायची. तुम्ही जर चिकाट वागले नाही तर ह्या जगात तळू शकत नाही. आणि तुमच्या खिशात रुपया नाही तर तुम्हाला कुत्र विचारित नाही. तुमचं काय मत आहे? यदा कदाचित तुमच्याकडे ज्ञान कमी असलं तरी चालेल. पैसा मग 4 पुरुषार्थामधला अर्थ हा पैसा, हा पुरुषार्थ आहे. फक्त पैशाचा एक नियम आहे, त्याला पळ आणू नका, त्याला हौशेने येऊ द्या. हे टक्का, कमिशन, दलाली, आडत, सुपारी, हे जे पैसे घरात येतात ही खानदान संपवण्यासाठी येतात. कारण ती लक्ष्मी बळच आणली जाते. अंगातली ताकद, खिशातला पैसा, 2 गोष्टी जपून वापरा. रुपयाला जपा. गरिबी मामलायचं नाही कोणी. आता हे सगळे स्टेजवर खाली सगळे निवडगाव आलेत, आपण हे सगळे गरिबी बोलायचं नाही. कोण गरीब आहे? करा बोटवर, मी त्याला 10 मिनिटात इथं श्रीमंत करतो. कोण गरीब आहे बोल. कीर्तनात बसलेला कोण गरीब आहे त्याला शंकरा पुढे 5 मिनिटात श्रीमंत करतो मी. कोण गरीबी? कर बोटवर. गरीब आहे तू. मोबाईल कोणला नाही, बोटवर करा. फॅन कोणत्या घरात नाही, टीव्ही कोणत्या घरात नाही. अरे गरिबीच्या टापा काय म्हणता तुम्ही? हे स्टेजवर खाली जेवढे बसलेत आपण एवढे सगळे लोकांनी गरिबी आपल्याला सांगायची नाही. आपण गरिबी अनुभवली. आपण लहानपणी जेवढे गरीब होतो तेवढे गरीबच कोणी नाही आज. याचं तुमचं काय मत आहे? कोण गरीब आहे? कोण? टापा हाणायचे नसते. गरीबासाठी करायचं, गरीबासाठी करायचं. कोण गरीब आहे? गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरीबा गावठी भाषेत गरीबा इतका किडा कोणलाच नाही. कोण गरीब आहे? टापा हाणायचं फक्त. गरीब आहे. कोण गरीब आहे? अरे हे जेवढे शिक्षक आहेत ना, अरे वालतुरी सरांचं बोर्ग आहे, हेच आहे ना, साहेब हे आहेत ना, त्यांचे आमचे वाल्मी व्हायला हे आणणारे सगळे जे आहे ना, सर राजू बिजू, आपण गरिबी पाहिली. हे काय टापा आणतात? आपल्याला गरिबी नुसती पाहिली नाही, अनुभवली. गोदडी नव्हती पांघरायला, झोपायला पोत्याचं फाळ होतं. बोला हा होतं तेव्हा नाही. या सणाला चपाती होती तर त्या सणाला भात कुणी पाहुणा आला तर. भजे कवाच नव्हती. भजे आपल्या घरात भजे होते का? बरे अरे बाजरीला जर कणस आली तर ती निबार कणस खुडायची, ती वाळवायची, ती मोगरी न्यायची. मोगरी त्याला ती बडवायची आणि बडवल्यानंतर दळून आणायचं. त्यातली एक तुपीतली बाजरी, तुपीत भरायची बाजरी, आणि ती बाजरी दुकानदाराला द्यायची. त्याच्यावर तो गुळ आणि चहा पावडरची पुडी द्यायचा. आणि बाजरीवर चहा पावडरची पुडी ती बी एवढीच एकदाच टाकायची. संध्याकाळच्याला परत 7वीपर्यंत, अरे 10वीपर्यंत खात्या चड्ड्या होत्या. हा ग्राउंड मध्ये खेळू मागून फाटल्या, ताई धुवायची, उलटी करायची, उलटी चड्डी, आणि आतून शिवायची. त्याला थिगळ होत. आज कोण थिगळावाला आहे? बोटवर कर, त्याला 10 ड्रेस देतो मी आता. अरे आता इतके मागाटलेत लोक, चांगल्या चड्ड्या फाडून निघाल्या. इथं कापितो, त्याच्यापेक्षा इथं 2 झीड, नाही तर रविवारी मोकळा झीड. गरीबी आहे. अरे 7वीपर्यंत पाटी होती, पाटी, तिला साता नाही, नुसतं खापा.
बरं खापराची फुडी तर म्हणून घरची पात्रीची घ्यायची. पात्रीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय वाटतच नाही. आणि तेव्हा थुका काय आपण एका बोटाला लाईत नव्हतो, डायरेक्ट पाठीवर थुका. पेन्सिल तर खातच होतो. दप्तराची पिशवी म्हणजे काय होतं माहिती का, खाताची गोल. याच्यात काय दप्तर होतं का, कौठ बोर चिका. दबराला काय पट्टे होते का, खरबुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, जेवला का आटा उतवायचा. अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. पण सगळ्या आंघोळीला कुठं मोकळे शेड्या वड्याच्या कडाला